चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधले 4 मार्कासाठी खतरनाक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. काय म्हणता बा, अ 3 डिजिट नंबर इज इक्वल टू द 7 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. ठीक आहे. तर पहिली गोष्ट 3 डिजिट म्हणत आहे. 3 डिजिट तर फिलहाल के लिए 3 डिजिट मी XYZ मानून घेतो. ठीक आहे. ओके, पहिलेच समजलं XYZ. याला बिना XYZ XY ने सॉल्व करता येते. क्लासमध्ये मी सोडवलेलं ती वाली मेथड. ठीक आहे. पण आता मी दुसऱ्या मेथडने सॉल्व करतो, कारण एकच मेथड हमेशा नाही ना. ठीक आहे. ओके, दुसरी मेथड पहा काय म्हणतात की मी 3 डिजिट यूज करतो. ठीक आहे. 2 डिजिट मी क्लासमध्ये सोडून दिलं. ठीक आहे. पटलं. आता ऐका का लेट 3 डिजिट्स आर मानून चालू. 3 डिजिट्स आर X, Y and Z असं मी मानलो. किती X, Y and Z 3 डिजिट्स असं मी मानलो. ठीक आहे. तर काय म्हणतात 3 डिजिट नंबर. आता पहा 3 डिजिट नंबर कसा राहते तुम्हाला माहित आहे. जसं फॉर एक्झाम्पल पहा, जसं 2, 4, 6 हा नंबर असेल. ठीक आहे. तर हा जो नंबर राहते 2 into 100 करा लागते. ओके, प्लस हा काय 4 into 10 करा लागते आणि हा 6 into 1 करा लागते. ठीक आहे. असं 3 डिजिट नंबर आहे. म्हणजे हा कोणत्या 100 प्लेस वर आहे ना, म्हणजे युनिट, टेन्स आणि 100 म्हणून 100 ने, हा कोणता टेन्स ने म्हणून 10 ने आणि हा युनिट प्लेस आहे ना 1 ने मल्टिप्लाय केलो. ठीक आहे. तर 3 डिजिट नंबर काय राहील मग आता 3 डिजिट नंबर. ठीक आहे. म्हणजे एक काम करू आता 3 डिजिट नंबर पाहू. 3 डिजिट नंबर पाहून टाकू. ठीक आहे. 3 डिजिट नंबर काय पहा, द 3 डिजिट तर म्हटलं तुम्ही XYZ काय पहा 3 डिजिट नंबर 100 into X पहा ना, आता सारखाच बिलकुल 100 प्लेस वर आहे ना. ठीक आहे. 3 डिजिट नंबर्स आर 3 डिजिट्स आर XYZ. ठीक आहे. पण एक गोष्ट राहिली. ठीक आहे, की लिहायला पाहिजे आपण X 100 प्लेस वर आहे. ठीक आहे. लिहून टाकून आहे X की X इज 100 प्लेस. ओके, 100 प्लेस वर आहे. ओके, आणि त्यानंतर Y इज 10 प्लेस. ओके, आणि Z इज युनिट प्लेस वर असं मी मान. ठीक आहे. लिहूनच टाकू. ठीक आहे, की X हा 100 प्लेस वर आहे, Y हा 10 प्लेस वर आहे आणि Z हा युनिट प्लेस वर आहे. ठीक आहे. असं मानलं. आता काय पहा 3 डिजिट नंबर काढा. 3 डिजिट नंबर. ठीक आहे. डिजिट नंबर ध्यान से देखो. 3 डिजिट नंबर काय पहा आता की 100 प्लेस वर आहे, म्हणजेच पहा ना इथे X into 100 प्लस Y into 10 ना, कारण 10 प्लेस वर आणि Z into 1. ठीक आहे. ओके, म्हणजेच काय पहा 100X प्लस 10Y प्लस Z हा 3 डिजिट नंबर झाला. इथपर्यंत 3 डिजिट नंबर. आता काय म्हणते पहा, द 3 डिजिट नंबर इज इक्वल टू. ओके, हा जो नंबर आहे हा बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणते पहा, फर्स्ट कंडिशन की जो 3 डिजिट नंबर आहे म्हणजे हा. ओके, कोणचा पहा 100X प्लस 10Y आणि प्लस Z हा काय इज इक्वल टू 17 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय. ठीक आहे. सम ऑफ इट्स डिजिट म्हणजे त्याचे जे डिजिट्स आहेत X प्लस Y यांची सम ऑफ इट्स डिजिट म्हणजे जो ओरिजिनल नंबर आहे ना त्याला 7 पट करा कोणाच्या जे ओरिजिनल डिजिट आहे त्याच्या. ठीक आहे. इथे काय पहा 100X प्लस 10Y प्लस Z इज इक्वल टू 17X प्लस 17Y आणि 17Z. ठीक आहे. असं आपण लिहू. आता थोडी देर केली फील करून टाका. ठीक आहे. जास्त दिमाग नाही लावता. कोणाकोणाला एवढा समजत आहे, हा इकडे येईल, हाई पार्ट इकडे येईल आणि हाई वाला पार्ट इकडे येईल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल पहा 100X मधून 17X गेले डायरेक्ट 83X. ओके, वर्षभर काढत बसा तो. ठीक आहे. कारण हा इकडे मायनस होईल ना, तर पहा मायनस 100 मधून 17 गेले 18. ठीक आहे. सॉरी 83X. ठीक आहे. त्यानंतर 10Y मधून 17Y गेले तर कोणाकोणाला समजत आहे की मायनस 7Y. ठीक आहे, मायनस 7. ओके, आणि इकडे पहा चेक करा काय होईल पहा की हा जो Z आहे हा इकडे येईल ना 17, तर इकडे मायनस 16 म्हणजे मायनस 17 होईल. पण एक गेले मायनस 16Z इज इक्वल टू सब इकडे उठून पराले का राहिला 0. ठीक आहे. आम्हाला इक्वेशन भेटला. तुम्ही लिहून ठेवता कोपच्यात किती आहे पहा 83X मायनस 7Y आणि मायनस 16Z इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट कोपच्यात लिहून ठेवून दिलं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ओके, आता मी मिटवत आहो पहा पहिले. इथपर्यंत क्लिअर झालं. आता काय म्हणताय पहा. ओके, इफ 198 ऍडेड टू द नंबर म्हणजेच 198 नंबर या वाला नंबर मध्ये ऍड करा. हा वाला नंबर म्हणजे जो ओरिजिनल नंबर होता तो. ठीक आहे. तर काय म्हणता पहा सेकंड कंडिशन काय म्हणते पहा. सेकंड कंडिशन म्हणतात की 198 ऍडेड कोणता ओरिजिनल नंबर. ठीक आहे. ओरिजिनल
नंबर, ठीक आहे। आता पहा ना 198 ऍडेड टू द नंबर, आता नंबरच कोणता आपल्याकडे तोच आहे ना 3 डिजिट नंबर, ठीक आहे। तर 198 ऍडेड ओरिजिनल नंबर, तर काय होते पहा ऍडेड ओरिजिनल नंबर, ठीक आहे, ऍडेड टू द नंबर द डिजिट्स आर इंटरचेंज, तेव्हा काय होते पहा डिजिट्स आर इंटरचेंज होते, ठीक आहे। डिजिट्स आर इंटरचेंज, ठीक आहे, इंटरचेंज। आता एक कहाणी थोडीशी समजायला मन नका, ठीक आहे। म्हणजे आता आपण सेकंड कंडिशन वर येणार पहा, पहिलं जो होता तो एक्स होता, वाय होता आणि झेड होता, हा युनिट होता, हा टेन्स होता, 100 होता, सॉरी 100, बरोबर आहे, ओके, ठीक आहे। तर ओरिजिनल नंबर काय होता आपल्याकडे पहा की 100x प्लस 10y, आताच काढलो ना, आणि झेड हा ओरिजिनल नंबर होता, ओरिजिनल, ठीक आहे इथपर्यंत। आता याला इंटरचेंज केलं, इंटरचेंज, तर इंटरचेंज केल्याबरोबर ध्यान से देखो हा युनिट होता, हा 100 होईल, ठीक आहे, सॉरी युनिट होता 100, बरोबर आहे, हा जो युनिट होता ना युनिट, ठीक आहे, युनिट होता हा 100 होईल, ठीक आहे। त्यानंतर 10च्या 10च नाही, जो वाय तसाच आहे, ठीक आहे, आणि जो 100 होता तो युनिट होईल एक्स, म्हणजे चेंज झाला पण इंटरचेंज, जेड वाय एक्स, एक्स वाय जेड होता जेड वाय एक्स। तर मग आता मला सांगा न्यू नंबर इंटरचेंजिंग नंबर काय राहील सांगा बरं। तर एक काम करता इंटरचेंजिंग नंबर काढता पहा, ठीक आहे। तर एक काम करता ओरिजिनल नंबर पहिले लिहून घेतो पहा, ओरिजिनल नंबर काय होता, ओके, ओरिजिनल नंबर होता 100x प्लस 10y प्लस जेड, याच्यामध्ये जर 198 ऍड केला तर डिजिट्स इंटरचेंज होते, ठीक आहे। तर इंटरचेंज येतच दाखवून देतो पहा, काय होईल पहा 100z, कारण 100 वर आहे ना, त्यानंतर 10y प्लस x, हा इंटरचेंजिंग नंबर, कोणता इंटरचेंजिंग नंबर, ठीक आहे। तर काय येईल पहा काय इंटरचेंजिंग नंबर 100z प्लस 10y प्लस x, एक नंबर, ठीक आहे। एक काम करता यार खोलकाल करता पहा 100x प्लस 10y प्लस जेड इज आणि प्लस 198 असं लिहायचं मेरे अजीज दोस्तों, ठीक आहे। आता काय होईल पहा 100z प्लस 10y आणि प्लस x। आता कोणाकोणाला एवढं तर समजत आहे की सर हे तर गावाला जातील आणि चेक करा दोन्ही सेम आहे, इक्वल 10y उडल ना, हा प्लस आहे तिकडे मायनस ना होईल का, ठीक आहे। पुन्हा काय होईल का सर, तर पुन्हा काही जलवा दिसत नाही, ठीक आहे। एवढी गोष्ट दिसत आहे का चेक करता मी, इकडे पहा की 100z कडे, ठीक आहे, 100z कडे मायनस किंवा नाही ते काम करू राहू द्या असं, ठीक आहे, एक्स कडे आणू आपण, ठीक आहे। ते काम करता पहा 100x कडे, ओके, 100x कडे मायनस एक्स हवा नाही, ठीक आहे। त्यानंतर प्लस जेड कडे मायनस 100z, चेक करा हे इकडे आलं, तर मग हा जो आहे बिचारे व्हेरिएबल एकत्र आले, नंबर कशाला जाईल तो इकडे उठून परल ना, म्हणजेच मायनस 198 होईल, ठीक आहे। हे कहाणी बरोबर, हा इकडे गेला ना, ध्यान से देखो, ठीक आहे। आता काय होईल पहा 100 मधून x 99x आणि प्लस मायनस मायनस 99z इज इक्वल टू मायनस 198, ओह नाईस, ठीक आहे। आता एक काम करतो पहा, ठीक आहे, इकडे मी एक काम करतो, आता येथून 99 कॉमन लिहितो, हे तर गोष्ट क्लिअर आहे, अंदर राहील x मायनस जेड इज इक्वल टू मायनस 198, ठीक आहे, इथपर्यंत पहा इकडे। आता पहा x मायनस जेड इज इक्वल टू मायनस 198, तर हा जो 99 आहे इकडे उचलला, ठीक आहे, आणि तुम्हाला मात्र एक नजारा दिसतात 99 चे दुप्पट करा 2 टाइम्स 198 येते, ठीक आहे, म्हणजे 2 वेळा उडल, तर x मायनस जेड इज इक्वल टू -2, हा वाला इक्वेशन नंबर 2, ठीक आहे, फिलहाल केली। आता एक काम करता पुन्हा मिटवता आपण, लंबा क्वेश्चन आहे, लेंदी क्वेश्चन आहे, ठीक आहे। काय म्हणता पहा बाय थर्ड कंडिशन काय म्हणते पहा थर्ड कंडिशन, ठीक आहे, ओके, एथ पर्यंत तर बोथ आपण सेकंड पर्यंत आलो। आता काय म्हणता पहा द ऍडिशन ऑफ फर्स्ट अँड थर्ड डिजिट, ओके, तर पहा हा फर्स्ट एक्स वाय झेड, हा फर्स्ट सेकंड थर्ड असे 3 डिजिट होते ना, तर इकडे आहे का काय म्हणता द ऍडिशन ऑफ फर्स्ट अँड थर्ड म्हणजे झेड डिजिट इज 1 लेस, म्हणजे एक ने कमी आहे, 1 लेस कोणापेक्षा ध्यान मिडल डिजिट, मिडल कोणा वाय, ओ नाईस, ठीक आहे। थर्ड कंडिशन पहा की आखरीच्या 2 डिजिटची सम हा मिडलच्या डिजिट पेक्षा 1 ने कमी आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, ओके, बहुत ही बढ़िया प्यारा, ठीक आहे। एक काम करू आता काय होईल पहा याच्यानंतर, ठीक आहे, फिलहाल केली आपल्याकडे का देऊन आहे ते पहिले चेक करून टाकू, ठीक आहे, की इकडे x मायनस जेड इज इक्वल टू हा 2 वे बना, ध्यान से देखो हा 2 वे, ठीक आहे। आता इकडे आहे का, आता आपल्याला काय करता येईल पहा याच्यामध्ये एवढी गोष्ट करता येते पहा, ओके, मी इथं ध्यान से देखो, ठीक आहे, या इक्वेशन वर इथं मी एक काम करू शकतो की
जेडची व्हॅल्यू काढू शकतो. जेडची व्हॅल्यू कसं काढीन पहा, इकडे पहा, इथं इकडे पहा, ध्यान से. मी काय करतो, एक्स प्लस 2 इज इक्वल टू जेड. काहीच नाही केलं पहा, एक्स जागी आला, हा इकडे प्लस झाला आणि जेड तिकडे उठून पर आला, म्हणजे जेड इज इक्वल टू का आला पहा, जेड इज इक्वल टू एक्स प्लस 2. ठीक आहे, हा वाला इक्वेशन काढू. आता एक काम करता, हे वाला याच्यामध्ये पुट करता. ठीक आहे, कुठं पहा की जिथं जिथं वाटल्यास एक काम करा ना. ठीक आहे, याला इक्वेशन 2 दिलो, याला 2 द्या आणि याला 3 द्या. बरोबर. ठीक आहे, आता काय म्हणेन पहा की फ्रॉम 2 and 3 वरून काय होईल पहा, 2 and 3 वरून एक्स जसा आहे तसा. त्यानंतर जो जेड आहे ना, जेड जेड किती पहा, जेडच्या ठिकाणी एक्स प्लस 2 आणि इज इक्वल टू वाय मायनस 1. ठीक आहे, हा 2 वेबर. हा ठीक आहे, जेड आणि 2 मध्ये कन्फ्युज नका. आता पहा एक्स प्लस एक्स 2x प्लस 2 इज इक्वल टू वाय मायनस. ठीक आहे, आता कोणाकोणा एवढा समजता की सर 2x जागी आला. ठीक आहे, प्लस 2 आणि हा इकडून प्लस 1 इज इक्वल टू वाय. तर वाय इज इक्वल टू किती, 2x प्लस 3. चेक करा ना. ठीक आहे, हा इकडे प्लस झाला तर वाय इज इक्वल टू 2x प्लस 3. इक्वेशन नंबर 4 दिलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता आपल्याला पुढे काय करताय, आपल्याकडे जेडची व्हॅल्यू ओके आणि वायची व्हॅल्यू आहे. ते काम करतो, आपल्याकडे हा इक्वेशन फर्स्ट आहे. ठीक आहे, ते एक काम करता पाहता की फ्रॉम इक्वेशन 1 ओके 1 आणि हा काय 2 फ्रॉम 1 2 and 3 वरून चेक करा. 1 2 and 3 1 2 and 4 वरून सॉरी, इक्वेशन 1 2 and 4 वरून चेक करा. ठीक आहे, काय म्हणता 1 इक्वेशन 1 हावे. ठीक आहे, दिसतं इक्वेशन 2 हावे आणि इक्वेशन 4 हावे. म्हणजे याचा अर्थ 83x. ध्यान से देखो, वाटल्यास एक काम करतो, एवढी तर आपल्याला जागा लागेल. ठीक आहे, ओके चलो, बाकी का हा 3 होता रेंदो इथं. ठीक आहे, जागा करत. ठीक आहे, आता पहा 83x मायनस 7. कोणाकोणाला समजा वायच्या ठिकाणी 2x प्लस 3 घुसाडता येते. हो सर, यदि 2x प्लस 3 घुसाडतो. ठीक आहे, पहा ना, वाय इज इक्वल टू चेक करा 2x प्लस 3 मायनस 16 आणि आता कोणाकोणाला समजत आहे मायनस 16 जेडच्या ठिकाणी पहा एक्स प्लस 2 तर एक्स प्लस 2 आणि इज इक्वल टू 0. ठीक आहे, वाटल्यास इथंच लिहू ना, इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथपर्यंत बढिया. आता पहा 83x मायनस 14x मायनस 21, कारण मायनस इंटू प्लस. ओके, त्यानंतर मायनस 16x आणि मायनस प्लस 32. ठीक आहे, 16 2 ठीक आहे, मायनस प्लस मायनस. आता एक काम करता आपण फिलहाल के लिए काय होईल की 83x जसा आहे तसं याची ऍडिशन करा. किती येईल पहा, ध्यान से देखो. ठीक आहे, 16 प्लस 4 20 आणि 30 30x. ओके चला, याची ऍडिशन करून टाका. याची किती येईल पहा, इथं 3 आणि इथं 3 आणि 53 मायनस मायनस प्लस साइन मायनस. ठीक है, इज इक्वल टू 0. आता कोणाकोणाला समजत आहे की इथं 53x येते, ध्यान से देखो, आणि मायनस 53 इज इक्वल टू 0. ठीक आहे, ओके. आता एक काम करतो, वरचा पार्ट मिटावून टाकतो. ठीक आहे, आता क्वेश्चन की 53 एक काम करतो ना, 53x इज इक्वल टू 53 तिकडे जाऊ, x इज इक्वल टू उडल, x इज इक्वल टू. आता आपल्याला काय काढायचं पहा, आपला एम काय माहित आहे ना, आपला एम आहे आपल्याला एक्स वाय आणि जेड काढायचा. ठीक आहे, एक्स तर भेटला 1. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता वाय काढायचा तर बहुत बढ़िया काम आहे. काय होईल का, फ्रॉम इक्वेशन 2 चेक करा, फ्रॉम 2 ना, फ्रॉम 4, फ्रॉम इक्वेशन 4. तर फ्रॉम इक्वेशन 4 का म्हणते पहा की वाय इज इक्वल टू. ठीक आहे, हे मिटवूनच टाकतो ना, कशाला गडबड नाही का. ओके ओके, तर काय म्हणते पहा फ्रॉम इक्वेशन 4 काय म्हणतात की y इज इक्वल टू 2 into 1, कारण x ची व्हॅल्यू 1 आहे ना, प्लस 3 म्हणजेच 2 1 2 प्लस 3 म्हणजेच y इज इक्वल टू 5. ओके, बहुत ही बढ़िया. पहा इकडे दिसत जाते चमत्कार. ठीक आहे, आता जेड काढायचा तर पुन्हा म्हणेन की फ्रॉम इक्वेशन किती पहा चेक करा, फ्रॉम 2 काय म्हणते पहा चेक करा की फ्रॉम 2 हा होता ना, इकडे द्यायला पाहिजे, काही फरक नाही पडत. हा जेड इज इक्वल टू एक्स प्लस 2 आहे ना, तर जेड इक्वल टू काय पहा, एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस 2 म्हणजेच किती, जेड इज इक्वल टू 3. तर मग फिलहाल के लिए पहा हे जे राईट मारता. ठीक आहे, हा दिसता ना, तर पहा एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 5 आणि जेड इज इक्वल टू 3. तर सर तो नंबर 153 बी. ओ नाईस. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं सोल्युशन भेटलं. ठीक आहे, तर मित्रांनो थोडासा खतरनाक होता, लंबा लचक पण बढिया होता. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.